दुधखेडा ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंचाला अपात्र करा व ग्रामसेवकाला निलंबित करण्याची बिरसा फायटरची मागणी। जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन। शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत दुधखेडा येथील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून सरपंचास अपात्र घोषित करणे व ग्रामसेवकास निलंबित करून कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत दुधखेडा येथे विविध विकास कामे, शासकीय निधीचा वापर, आर्थिक व्यवहार व ग्रामपंचायतीच्या प्रशासनात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा असून त्याबाबत निष्पक्ष व सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे। श्री हेमंत मंगा पावरा, श्री युवराज शरद युवराज पटले, श्री बादल कैलास भील, राहणार दुधखेडा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार यांनी ग्रामपंचायत दुधखेडा येथील 15वा वित्त आयोग निधी मंजूर आराखडा, अंदाजपत्रक MB व 65 नंबर अहमवचर याप्रमाणे झालेल्या कामाची माहिती अधिकार अधिनियम कायदा 2005 अन्वये अर्जानुसार मागितली होती, परंतु सदर अर्जदार यांनी ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत दुधखेडा यांनी अनुक्रमे दिनांक 29/7/2026, 30/7/2026 व दिनांक 31/7/2026 रोजी सकाळी 12 ते 1 वाजता माहिती घेण्यासाठी बोलावले होते। सदर दिवशी सर्व अर्जदार वेळेवर ग्रामपंचायत दुधखेडा कार्यालयात हजर राहिले, परंतु संबंधित ग्रामविकास अधिकारी किंवा सरपंच तसेच कोणताही जबाबदारी कर्मचारी उपस्थित राहिला नाही। अर्जदारांना पत्र देऊन बोलावून स्वतःने हजर राहून यांना ग्रामसेवक यांनी अर्जदार यांची फसवणूक केली आहे। यावरून ग्रामपंचायत दुधखेडा येथे भ्रष्टाचार झाला असल्याची दाट शंका निर्माण झाली आहे। सदर प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित कागदपत्रे, विकास कामे, आर्थिक नोंदी, मंजूर निधी, खर्चाची बिले व मोजमाप पुस्तिका याची तपासणी करण्यात यावी। चौकशीत भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार किंवा अधिकाराचा गैरवापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित सरपंचास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील लागू तरतुदीनुसार अपात्र घोषित करावे, तसेच संबंधित ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। नमस्कार, मी शहादा तालुक्यातील दुधखेडा या गावातील आम्ही माहिती काढण्यासाठी निवेदन केले। जवळपास 29/6/2026 या रोजी आम्ही निवेदन दिले। त्यानंतर आम्हाला त्यांनी माहितीचा अधिकार, माहिती पुरवण्यासाठी, माहिती देण्यासाठी त्यांनी आम्हाला 29, 30 आणि 31 त्याप्रमाणे आम्हाला तारखा दिली। त्याप्रमाणे आम्ही उपस्थितही होतो। सगळे जे ज्या अर्जदार होते ते सगळे उपस्थित होते, तरी देखील कोणीही अधिकारी तिथं उपस्थित नाही, कोणी कर्मचारी नव्हते विशेष, आणि आम्ही उपस्थित असलो त्या ठिकाणी कोणीच नव्हतं। तरी आम्ही परत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे आम्ही पुढील पाऊल उचललं की जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही परत निवेदन दिलं आणि आमचे जे पुढचं जर कार्यवाही नाही झाली तर आम्ही उपोषणालाही बसण्याची तयारी करतो। मी दुधखेडा गावाचा एक रहिवासी आहे। आम्ही माहितीच्या अधिकारासाठी अर्ज केलेला होता। जसं की आमचे दुधखेडा गावातील 3 अर्जदार होते, त्यात शरद युवराज पटले, हेमंत मंगा पावरा आणि बादल कैलास भील, तर तिघांनी माहितीचा अधिकार दिला। त्यानंतर आम्हाला ग्रामपंचायत तर्फे अर्ज देण्यात आला होता, म्हणजे त्यांनी तारखेनुसार 29, 30 आणि 31 याप्रमाणे आम्हाला माहितीसाठी बोलवण्यात आलं, परंतु आम्हाला त्या दिवशी बोलावून आम्हाला तिथं कोणीही प्रत्यक्ष अधिकारी कोणी उपलब्ध नाही, ग्रामविकास अधिकारी असतील किंवा सरपंच असतील, म्हणून आम्ही त्यासाठी जिल्हा परिषदला निवेदन यासाठी देण्यात आलं की पुढील कार्यवाही करण्यात यावी। म्हणून आम्ही सगळे युवा पिढी, गावातले सगळे कार्यकर्ता आणि बिरसा फायटरचे जे कार्यकर्ता आहेत ते सगळे मिळून आम्ही निवेदन देण्यात आलं लवकरात लवकर पुढील कार्यवाही व्हावी,